नमस्कार, मी प्रणाली प्रताप म्हापसेकर, मुक्काम पोस्ट पाडगाव, मदाचे गाव पाडगाव या गावातली मी. माझे मिस्टर प्रताप तुकाराम म्हापसेकर. आमचा व्यवसाय आहे मधाचा व्यवसाय, पण आता आम्ही हॉटेल चालू केले आहे. हॉटेल शांतादुर्गा पाडगावमध्येच आहे, मौनी महाराज मठाजवळ आणि भद्रकाली मंदिराजवळ. आणि आमच्याजवळ आता जानकी फाउंडेशनचे सभासद आले. जानकी फाउंडेशन हे एक संस्था आहे, ती सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळमधली आहे. मी लहानपणापासूनच मधामध्ये क्षेत्रामध्ये आहे. पाडगाव हे क्षेत्र एक मधाचं माहेर म्हणूनच ओळखलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे आता मधाचं गाव म्हणून पाडगाव हे जाहीर झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मधाचं गाव हे ओळखलं जाते. आणि मी लहानपणापासूनच मधाच्या गावामध्ये किंवा मध व्यवसायामध्ये आहेच. माझे वडीलसुद्धा मध काढायचे, त्यामुळे मधाविषयी खरोखर एक आत्ताच्या नवीन पिढीसाठी म्हणून बेकार लोक डिप्रेशनमध्ये, मला नोकरी नाही, काही नाही, मी आता काय करू असं करतात. पण मध व्यवसाय जर चालू केला तर त्यामध्ये लोकांना खरोखर फायदा आहे. आणि यामध्ये मधा व्यवसायामुळे का होतं की डिप्रेशन जातं पहिलं म्हणजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मधमाशांमुळे प्रोत्साहन मिळतं एखादी गोष्ट करण्यासाठी, किंवा आपण ज्यावेळी एखादं टार्गेट ठरवतो ते पूर्ण करण्यासाठी मधमाशांकडे आपण बघून जर वागवत असत तर आपलं टार्गेट, आपलं ध्येय नक्कीच पूर्ण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. मेहनत करण्याची ज्याची ताकद आहे, ज्याची मेंटॅलिटी आहे, तो हा मध व्यवसाय नक्की करू शकतो. नाही म्हटलं तरी मध व्यवसाय आपण आमच्या पाडगावमध्ये पावसाळ्यात खूप पाऊस असतो. आमच्याकडे 6 महिनेच हा व्यवसाय चालतो. पण 6 महिन्यामध्ये आमच्याकडे लोक म्हणजे नाही म्हटलं तरी 5 लाख 6 लाखाचं मध काढतात. आताची तरुण पिढी तर आत्ता ह्या सीझनला नक्कीच ह्या सीझनला त्यांनी 5-6 लाखाचं मध काढलं आहे. आणि मध व्यवसायामुळे काय होतं की आपली ओळख वाढते. आपण म्हणतो की नाही, आता पाडगाव हे गाव मधाचं गाव म्हणून जाहीर झालं, यामुळे किती लोक तरी येतात, त्यामुळे ओळख वाढली, त्यामुळे आणि बिझनेस सुचतोय, किंवा आणि कुठेतरी प्रॉफिट करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मधाचा व्यवसाय हा असा आहे की ज्याच्यामध्ये मध म्हटलं की गोडच, हा व्यवसाय तसाच गोड आहे. ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट तर आहेच, पण त्यामुळे आपले स्वतःची एक शारीरिक म्हणा आणि मानसिक दोन्हीही रित्या आपण सक्षम होऊ शकतो. कारण मधमाशा हा असा एक प्राणी आहे की ज्यामध्ये त्याला कोणतेही भांडण नाही, तंटा नाही, स्वतःचं काम करणे आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून मधाच्या व्यवसायाकडे ह्या नवीन तरुण पिढीने वळावं असं मला मनापासून वाटतं. आणि मला अभिमान आहे माझ्या गावाचा की मधाचं गाव म्हणून माझं गाव प्रसिद्ध झालं. आणि गावात आमच्या इथे घरोघरी मध काढला जातो. आणि त्यामुळे काय होतं की इथली लोक सगळीच गोड आहेत. पाडगावातली लोक जी आहेत ना ती खरोखर गोड आहेत, कारण इथं मधच काढला जातो. नमस्कार मित्र, मी प्रताप तुकाराम म्हापसेकर आणि माझी पत्नी प्रणाली प्रताप म्हापसेकर. मी 1992 पासून मधाचा व्यवसाय करतोय. आणि ही माझी पत्नी मला 2002 पासून मधाच्या व्यवसायात मला मदत करते. मध हा जी पहिली वसाहत आहे ती इटलीमध्ये तयार झाली, आणि त्यानंतर मधाची पेटी ही इटलीमध्येच पहिल्यांदा तयार झाली. त्यानंतर खादी ग्रामोद्योग महाबळेश्वरमध्ये ही संस्था निर्माण झाली त्याची. आणि पाडगाव ही 2 नंबर, पाडगाव मध उत्पादक सहकारी सोसायटी ही 2 नंबरला. पाडगाव हे गाव मधाच्या ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये 2 नंबर लागतो. काय मधामध्ये हा मध 4 ते 5 प्रकारचा मिळतो. पहिल्यांदा रानपेरव म्हणून असतो, तो मध पांढरा निघतो. त्यानंतर जांभळ, हा जरा त्याचा कलर लाल असतो. त्यानंतर नाना, त्यासुद्धा जरासा पांढरा आणि थोडासा पातळ येतो. आणि त्यानंतर चौथा जो आहे तो सोनवेल, त्यामध्ये जरासा पातळ असतो आणि गुलाबी कलर असा मध्ये तो मध येतो. त्यानंतर मध जी पेटी जी आहे तिचा पहिला भाग असतो तळपाट, त्याच्यानंतर पिनगेट, त्याच्यानंतर पिलावळ कोटी, त्यानंतर मधु चेंबर म्हणजे मध जे साठवण्याचा जो भाग आहे तो असतो. त्यानंतर वर फळी असते, कवर, इनर कवर त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर टप,
हा एक पेटीचा भाग असतो, पूर्ण पेटीचा भाग. मध हा व्यवसाय ज्यावेळी करत असताना ह्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा मुलात कष्ट करण्याची माणसाची क्षमता पाहिजे, त्यानंतर सहनशीलता. म्हणजे आपल्या किती जरी माश्या चावल्या तरी त्या माश्यात सहन करण्याची शक्ती त्या माणसात पाहावी लागते. पहिल्यांदा कष्ट पाहिजेत आणि या कष्टासाठी आणि माणूस ह्या व्यवसायाला माणूस आळशी लागत नाही. म्हणजे आजचं काम मी उद्या करतो म्हटलं तर चालत नाही. उद्या करतो म्हटलं तर ती वसाहत एखादी निघून पण जाऊ शकते. ह्या माशांमध्ये 3 प्रकारच्या माश्या असतात. एक तर राणी माशी, कामकरी माशी आणि दुसरी नर. राणी माशीचा कालावधी हा 2 वर्ष असतो. कामकरी माशीचा सीझनमध्ये 3 महिने, ऑफ सीझनला 6 महिने जगते ती. आणि नर माशी हा जो असतो की नाही तो फक्त राणी माशी तयार होण्यासाठी, फक्त तिचं ते संभोग होण्यासाठी फक्त त्या नर माशीचं काम असतं. आणि त्यानंतर त्या नर माशांचं त्या कामकरी नर माशांचं काम झालं की त्या कामकरी माशी त्या नर माशांना त्या मारून टाकतात. त्यामध्ये फक्त 5 प्रकारच्या माश्या असतात. एक म्हणजे मेलिफेरा, दुसरी म्हणजे सातेरी माशी, तिसरी म्हणजे आगेमो, चौथी युरोपियन आणि 5वी जी आहे ती पोयामाव. अशी 5 प्रकारच्या माश्या आहेत. यांचे पूर्वज हे आगी माशी आणि गांजील माशीपासून या माश्या तयार झालेल्या आहेत. मित्रो, तुम्हाला मी आता या मधाच्या पेटीबद्दल पूर्ण माहिती देत आहे. हा जो आहे तो तळपाट आहे. याला पिन गेट म्हटलं जातं. फक्त याच्यामध्ये फक्त पिन म्हणजे राणी माशीमध्ये याच्यातून आत बाहेर येऊ शकत नाही. फक्त कामकरी माशी फक्त मध गोळा करण्यासाठी आत बाहेर जाऊ शकते. हा जो आहे तो गुरुड. यामध्ये फक्त म्हणजे याला पिलावळ कोटिसा म्हटली जाते. याच्यामध्ये फक्त माशा तयार होणे आणि याच्यामध्ये त्यांना जे लागणारं खाद्य ते यामध्ये साठवलं जातं. हा जो भाग आहे हा मधुकोटी, म्हणजे याच्यामध्ये फक्त मध साठवला जातो. त्यानंतर आहे ही फळी, याला इनर कव्हर म्हटला जातो. आणि हा जो आहे तो टप वरचा म्हटला जातो. त्यानंतर याच्यामध्ये जो आहे तो 8 फ्रेम्स असतात. याच्यामध्ये 8 पोळ्या असतात. अशा प्रकारे याला पूर्ण अशी एक तार मारली असते. याला एक पूर्ण पोळी तयार केली जाते. याच्या एका भागाला 800 ते कामकरी माशांची 800 घरं असतात. या बाजूला 800 आणि या बाजूला 800. अशा प्रकारे या 8 फ्रेम्स आहेत. त्यानंतर हा सुपर, हा बघा यामध्ये सुद्धा 8 फ्रेम्स आहेत. यामध्ये जर बॉक्स पूर्ण मधाने भरला तर याच्यावर दुसरा बॉक्स किंवा तिसरा बॉक्स पण तुम्ही ठेवू शकता. ज्याप्रमाणे जशी वसाहत असेल, जर माशांची संख्या जास्त असेल त्यापैकी तुम्ही याच्यावर 1, 2, 3 सुद्धा बॉक्स राहू शकतात. जर माशांची संख्या जास्त असेल, ते मधाने जर भरले तर ही फळी काढून टाकायची आणि हा जो टब असा ठेवला तर याच्यामध्ये सुद्धा पूर्ण मधाने भरलं जात आहे. अशा प्रकारे हे बघा या पद्धतीने काय यामध्ये फाउंडेशन तुम्ही लावून आपण सुपर जेली तयार करतो ना, तेव्हा हे फाउंडेशन लावायचं असतं. याला फाउंडेशन म्हणजे काय तर मधाचं कृत्रिमरित्या तयार केलेली पोळी. हे फक्त पातळ आहे ना, याला त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर जर स्ट्रॉंग वसाहत असेल तुमची तर 1 महिन्याच्या आत ती पूर्ण कंप्लीट करते, म्हणजे फुगवते. ते मेन ओढून आपलं आणि त्याच्यामध्ये मध जाईल. त्यामध्ये अशा प्रकारे अशी पोळी तयार केली जाते. यामध्ये मध भरला की याच्यावर पूर्ण असं पांढरं सील मारणार, म्हणजे मेन पत्र्याचं पूर्ण सील मारणार. ते चाकूला कापायचं, मध यंत्रात घालायचं, मध तेवढा निघून झाला आणि अशी ही फ्रेम तयार झाली. परत अशी ठेवली की 8 दिवसात परत 3 बॉक्स ते परत तयार करतात. हे बघा आणि ही तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष अशीच टिकू शकते. याच्यामध्ये जे औषध किंवा तुम्ही डांबर गोळी जी असेल की नाही असे नाहीतर याला मेन किडा लागू शकतोय. याला पॅक करून ठेवावं लागतंय. तुम्ही पावसाळा झाला की पाऊस चालू झाला की घरी आणून त्याला पूर्ण याला चिकट टेप मारायची, असे बॉक्स तयार करायचे वरती आणि त्याच्यामध्ये डांबर गोळी बिन म्हणजे याला कुठंतरी हवा लागू नये या पद्धतीने एक बॉक्स तयार करून ठेवावे लागतात. म्हणजे परत पुढच्या वर्षी आपल्याला ते परत वापरता येतात. अशा पद्धतीने याला हा मेन पत्रा लावलेला आहे बघा.
आणि त्यानंतर हा बेलपत्रा लावल्यानंतर हे कामकरी माशीने हे पूर्ण तयार केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. बरं, एका बॉक्स मध्ये किती लिटर येतो मध? एकामध्ये जर वसाहत मोठी जर असेल तर 6 महिन्या सीझन मध्ये एक वसाहत 20 किलो पण देते. एक 10 किलो देणारे असते, एक 5 किलो देणारे असते. ज्या माशांची संख्या कशी असेल त्याच्यावर राहते, त्याच्यावर अवलंबून असते. माशा संख्या नाही, त्याला वसाहत म्हणजे निसर्ग पण त्याला साथ द्यावी लागते. फुल म्हणजे मध मिळतो असं नाही, फुलामध्ये सुद्धा स्ट्रॉंगनेस लागतो, म्हणजे मध लागतो. असं आहे. आता गेली 5 वर्ष तरी मध व्यवसाय हा पूर्णपणे निकामी झालेला. म्हणजे एक तर रोग आलेला, त्यामुळे मधमाशा संपुष्टात आलेल्या, वसाहती संपत आलेल्या. आणि त्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच लोक आम्ही सोडलेला व्यवसाय करायचा. लोकांचं नाही, आम्ही सोडता कारण मरायच्याच वसाहती किती मराठ्या म्हणजे कशासाठी, ज्यावेळी खादीग्राममध्ये महाबळेश्वरवाल्यांनी इटली मधून नवीन वसाहती आणल्या, त्यावेळी इटलीमध्ये जो रोग चालू झाला तो महाबळेश्वरमध्ये आला. आणि महाबळेश्वरच्या लोकांनी काय केलं, पाडगाव मधून लोकांच्या वसाहती नेल्या आणि परत ज्यावेळी त्या रिटर्न आणून दिल्या, त्यावेळी तो महाबळेश्वर मधला जो रोग आहे स्थायी तो परत इथे आला. त्यामुळे काय व्हायचं, जी राणी माशी अंडी घालायची, अंडी घातल्यानंतर जी अळी तयार व्हायची ती अळी बाद व्हायची, म्हणजे माशा नवीन तयार होत नव्हत्या. त्यामुळे त्या माशा मरण पावायच्या. त्या वसाहती आम्हाला त्या जाळून टाकाव्या लागत होत्या, कारण परत त्याचा फैलाव होऊ नये म्हणून. अशामुळे पाडगावचा जो मधाचा व्यवसाय होता तो संपुष्टात आला होता. आता त्याला नवीन परत ऊर्जा निर्माण व्हायला लागली आहे. लोक आता परत त्या मधाच्या व्यवसायाकडे निर्माण जायला लागले आहेत का. त्यामुळे आता परत त्या RCF यामध्ये जास्त मोठा सहभाग घेतला आहे. परत पाडगाव ही संस्था मोठी व्हावी यासाठी. आता मधुमक्षिका ज्यावेळी पकडत असतो आपण, ज्यावेळी जंगलामध्ये जातो, त्यावेळी आपल्याला पाणी, एक म्हणजे चाकू, दुसरी म्हणजे जी वसाहत पकडण्यासाठी लागणारी उदबत्ती म्हणजे धूर करण्यासाठी काहीतरी आपल्याला साहित्य लागते, ते आपण बरोबर घेऊन जावं लागते. आणि ज्यावेळी आपण वसाहत ज्यावेळी पकडत असतो त्यावेळी जर तुम्हाला राणी माशी जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही 20,000 माश्या जरी गोळा केल्या तर त्या 20,000 माश्यांचा त्या काही उपयोग नसतो काय. आणि यामध्ये का ज्यावेळी तुम्ही राणी माशी जिथे असेल तिथंच त्या कामकरी माशी जाणार. तुम्ही 20,000 माश्या जरी याच्यातून आत जरी घातल्या तरी त्या आत राहणार नाहीत. आणि प्रत्येक पेटीमध्ये फक्त एकच राणी माशी असते, ती त्या 20,000, 25,000, 30,000 माश्या असते, ती पूर्ण एकच राणी माशी त्या पूर्ण त्या 20,000 माश्यांना कव्हर करत असते. आणि त्यामध्ये नर जो आहे तो फक्त तिचा संभोग होण्यासाठी, ती सुद्धा राणी माशीचा संभोग हा फक्त आकाशातच जाऊन होतोय. पेटीतल्या पेटीत राणी माशीचा संभोग होत नाही. मिलन जे आहे ते आकाशातच ते 4 किंवा 5 जे नर आहेत की नाही ते जाणार, त्यांचे 4 ते 5 नरांबरोबर त्याचं संभोग होणार. आणि ते ज्यावेळी संभोग होतात त्यावेळी ते नर मरून खाली पडतात आणि त्यानंतर परत ती राणी माशी येऊन परत ती ह्या पेटीमध्ये जाते. आणि मग ती जोपर्यंत ती मरत नाही 2 वर्ष 3 वर्ष परत तिचं काम फक्त अंडी घालणे हेच तिचं काम असते पुऱ्या जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत काय. आणि जर पेटीतल्या पेटीत लोक काय म्हणतात पेटीतल्या पेटीत का मिलन होत नाही, तर त्या पेटीतल्या पेटीत तिचं मिलन होत नाही. जे ते नैसर्गिक जे काय आहे देवाने जे घडवलं आहे त्याला आकाशातच जावं लागतं. जर पेटीतल्या पेटीत जर हे जर गेट आपण नाही ओपन केलं, तिला जर राणीला बाहेर जाता नाही आलं आणि जर ती तशीच जर राहिली की नाही तर ती राणी माशी फक्त जी नपुसक म्हणजे त्यामुळे नर तयार होणार, कामकरी माशी तयार होत नाही. नपुसक, तिला आमच्या भाषेत नपुसक म्हटलं जातं. किंवा जर त्या एकाच्या पेटीत जर राणी नसेल किंवा बायचान्स आपण ज्यावेळी तपासत असतो, उघडत असतो, तपासत असतो त्यावेळी कुठंतरी राणी माशी हापवू शकते, म्हणजे मरते, सुरडते कुठेतरी. ती जर तशी जर एक वसाहत जर असेल तर तिला आम्ही वर्कर म्हटलं जातं. वर्कर म्हटलं ती माशी फक्त त्या कामकरी माशामध्ये अंडी घालायला चालू करतात. म्हणजे एका घरात या मग 4-4, 5-5 असे अंडे घातले जातात आणि ती त्या अंड्यांचा काही उपयोग होत नाही. ते नपुसक म्हणजे नरच तयार होणार. त्यामुळे जोपर्यंत ती राणी माशी आकाशात जाऊन जोपर्यंत तिचं मिलन होत नाही तोपर्यंत तिचा काही उपयोग नाही, नाहीतर ती वसाहत पूर्ण टोटली बाद. हे क्वीन गेट का लावलं, ज्यावेळी आपण नवीन वसाहत ज्यावेळी ह्या पेटीमध्ये भरत असतो त्यावेळी ती नवीन वसाहत नाही तिची जागा बदललेली असते एकतर काय. आणि त्याच्यामुळे हा जो गंध असतो किंवा वास असतो त्याची जागा बदलल्यामुळे त्या माश्या याच्यात बसत नाहीत. म्हणून त्या राणी माशी निघून जाऊ नये म्हणून हे क्वीन गेट लावलं असतं, कारण ते पूर्ण पॅक झालं. हे बघा अशा पद्धतीने फिट होतंय ते.
हे बघा, त्यामुळे फक्त काय करणार, ह्या कामकरी माशा म्हणजे मध गोळा करण्यासाठी किंवा परागीभवन जे होण्यासाठी किंवा ते पाणी बिनी ज्यात ते त्यांना त्या माशाला जे खाद्य आणावं लागते त्या फक्त कामकरी माशा फक्त याच्यातनं ये जाऊ शकते, फक्त याच्यातनं राणी माशी बाहेर जात नाही म्हणून हे 3 गेट लावलं जाते. आणि जर तुम्ही वसाहती एका ठिकाणी 10 किंवा 20 वसाहती जरी ठेवल्या तरी ह्या पेटीतली जी माशा आहेत त्या फक्त ह्याच पेटीत येणार किंवा ह्या पेटीतली त्या पेटीत जात नाहीत माशा. ह्या पेटीतली जर माशी जर दुसऱ्या पेटीत गेली तर तिला ह्या गेटवरच त्या माशा कामकरी माशा मारून टाकतात. तर ही मधाची पेटी जमिनीपासून किती अंतरावर लावायला पाहिजे? कमीत कमी 1 फूटभर तरी उंच ठेवावी लागते. त्याला असं लोखंडी स्टँड येतं, त्या स्टँडवर ठेवावी, कारण या मधाला गोडवा असल्यामुळे याला मुंग्या, एक तर चाचड आणि दुसरं म्हणजे एक उघरण म्हणून बारक्या माशाच्या झाडावर असतात त्या ह्याला जास्त येण्याची संभावना असते. त्यामुळे याच्यात जे आपण स्टँड ठेवणार, लोखंडी स्टँड किंवा लाकडी स्टँड ठेवू काय, त्याच्या खाली आपण रक्का म्हणजे आपण जी राख जी असते ती राख जर कडेने टाकली तर याला चालतोय. याला बाकीची तुम्ही पावडर, DDT पावडर वगैरे असं काय वासाचं मारू शकत नाही, कारण का याला तंबाखू, सेंट किंवा तुमचं तेल असं कुठलाही वासाचा प्रकार चालत नाही. त्यानंतर जर तुम्ही सेंट किंवा तंबाखू जर खाऊन जर या माशांना उघडायला गेला तर त्या तुमच्यावर जास्त हल्ला करणार. त्यामुळे ते कमीत कमी अर्धा फूट उंच आणि कुठलाही तंबाखू किंवा जे वासाचा कुठलाही हे असेल तर त्याच्यात वासाचं त्यांच्याजवळ कुठलंही घेऊन जायचं नाही, तर ते तुमच्यावर हल्ला आहे नक्की करणार. मधाची खासियत कशी ओळखायची, ओरिजिनल कसा आणि डुप्लिकेट कसा? आता लोक म्हणतात का मधाची खासियत कशी ओळखावी, तर मधात सुद्धा आता खूप प्रकार चालले झाले. आग्या मावाचा मध हा तो जरा पातळ येतो, त्याची कपॅसिटी जास्तीत जास्त 6 महिने, कारण त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असतो. आणि आम्ही काय करतो, हा मध काढल्यानंतर एखादं स्टीलचं भांडं घ्या म्हणजे डबा घ्यायचा आणि त्या एक मोठं पातेलं ठेवायचं आणि त्यामध्ये ते मध हा स्टीलच्या डब्यात पोतायचा आणि तो उकळवायचा, म्हणजे पाणी घाल त्या म्हणजे टोपामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून उकळल्यानंतर त्याच्यातलं जे पाण्याचा जो अंश असतो तो निघून जातोय आणि हा अशा प्रकारे क्लिअर मध तयार होतोय. हा बघा का. त्यानंतर मधाची खासियत जर ओळखायची असेल, त्यानंतर तुम्ही बाहेर गेला आणि ओळखायची असेल तर एका ग्लासमध्ये एका पेल्यामध्ये पाणी घ्या काय, त्यामध्ये याच्यातले 2 ते 4 थेंब खाली टाका. हा बघा, ते ऍक्च्युअली तळापर्यंत जायला पाहिजे. तो तळापर्यंत जर गेला मध तर तो ओरिजिनल, आणि जर तो पाण्यात खाली जाईपर्यंत जर विरघळला तर तो त्याच्यात पाण्याचा अंश आहे तो जास्त डुप्लिकेट म्हणजे जास्त दिवस तो टिकणार नाही. हा बघा, तुम्हाला एवढ्या जाडमध्ये येणार. हातात घेऊन तुम्ही जरी सोडला वरती असेल तर एक तार धरायला पाहिजे, असे ठेम 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 करता कामा नये. आता लोकांच्या मते काय म्हणतात, लोक साखर झाली म्हणजे मध भात. ऍक्च्युली साखर झाली म्हणजे भात नसतो. हा त्याच्यात जास्त जाडपणा म्हणजे साखरेचा म्हणजे मधामध्ये जाडपणा जास्त असतोय, त्यामुळे त्याची साखर होते. जर तो परत जर तुम्ही जर बॉटल ही उन्हामध्ये किंवा गरम पाण्यात जर ठेवली तर परत त्याचा हाय असा मधच तयार होणार. साखर झाली म्हणजे मध भात नव्हे, तो जास्त जाड म्हणजे ह्याच्यापेक्षा तो जाड असतोय म्हणून त्याची साखर तयार होते. असं लोकांना वाटतंय का साखर झाली म्हणजे मध भात दिला, तो ऍक्च्युली ह्या मधापेक्षा तो जाड असल्यामुळे तो त्याची साखर तयार होते. म्हणजे हाच पॉइंट आहे एकदम खासियत ओळखायचं. फक्त तुम्ही ग्लासामध्ये किंवा पेल्यामध्ये पाणी घ्या आणि वरनं टाकून बघा. हा, तुम्ही आता मध खाती वेळी मित्रांनो काय, मध हा चमच्याने किंवा हाताने घेऊन असं चाटून खावा, नाहीतर जर डायरेक्ट तुम्ही जर पेला वगैरे असं प्यायला गेला तर तो मधाचा जर ठसका लागेल तर तुम्हाला तो ठसका एकदम बाद असतोय, जागेवर माणूस मरू शकतोय, कारण हा जाड असल्यामुळे घशातून खाली पटत तशी उतरत नाही. त्यामुळे ठसका हा एकदम जाम होऊन जर माणूस जाग्यावर मरू शकतोय. आणि दुसरा माशी जर आहे कामकरी माशीचा डंग. कामकरी माशी ही कुणालाही तशी चावत नाही. जर तुम्ही माशा जर रोगी माणूस असेल, ज्याला मधुमेह वगैरे असे जे आजार काय असतील तर त्या माशा जर त्या माणसाच्या अंगात पूर्ण जर अशा टाकल्या तरी त्या माशा रोगी माणसाला चावत नाहीत. जो माणूस निरोगी आहे त्या माणसाला फक्त ही कामकरी माशी चावू शकते. आणि या कामकरी माशी चावल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे शुद्ध केलं जातं, कारण तिच्या जे डंकातलं जे विष आहे ते त्या डंकातलं विष आपल्या रक्तात उतरतंय आणि त्यामुळे आपल्याला संधिवात वगैरे काही होत नाही.